माझ्याच परिवारातला माझ्याच घरचा अनुभव सांगते. आत्मशुद्धीकरणचे त्यागाचे कार्य सुरू होते. आम्ही 11 दिवसाचे त्यागाचे कार्य सुरुवात केली. 3-4 दिवस चांगले गेले आणि 5व्या दिवशी माझ्या पतिदेवाची तब्येत खराब झाली. त्या तब्येतीमध्ये त्यांना म्हणजे 4-5 दिवस गेले आणि कंपनीच्याच होते. मी म्हणलं त्यांना भूक लागत असेल तर 2-3 केळं घेऊन द्या बा सोबत. तर त्यांनी नेले आणि माहित नाही दुसऱ्या दिवशी त्यांची तब्येतच खराब होऊन गेली. काय झालं तर माहित नाही. आणि त्यांनी म्हणजे त्याच्या पहिले घरची साफसफाई झाली होती आणि शेतातली कामं बी झालेली. त्याच्याने त्यांना दुखणं येऊन गेलं. तरी त्यांचं कार्य घ्यायच्या पहिले मी त्यांना म्हटलं की तुम्हाला दुखणं येत असेल तर तुम्ही दवाखान्यात पहिले चालले जावा. मग आपल्याला त्यागाचे कार्य घ्यायचे तर मग आपल्याला तेव्हा जाता येणार नाही. परंतु ते ऐकले नाही आणि आम्ही मग 5 दिवसाचे त्यागाचे कार्य घेतले. तेव्हा 4-5 दिवस चांगले गेले आणि 5व्या दिवशी त्यांची तब्येत खराब झाली. तर त्यांना म्हणाले की तुम्ही दवाखान्यात जाऊ का. मी म्हणलं आपल्याला दवाखान्यात जाता येत नाही आणि दवाखान्यातली औषधी घेता येत नाही. तर तुम्ही तीर्थ बनवा आणि तीर्थ भरून पिऊन घ्या. ते त्यांनी असं म्हटलं की ह्या पाण्यानं का आराम लागेल का. तर एवढं त्यांनी म्हटलं. मी म्हटलं की पाण्याने आराम लागल तेव्हा त्या औषधीने आराम नाही लागत तेवढा आपल्या भगवंताच्या तीर्थाने आराम लागते. ते म्हणजे त्यांना विश्वास नाही बसला आणि ते म्हणजे दवाखान्याचेच नाव घे दवाखान्यात तीर्थ बनवून पेलं तरी त्यांना म्हणजे त्यांना विश्वास नव्हता ना म्हणून त्यांना म्हणजे लवकर आराम लागला नाही. त्यांची तब्येत आणखी जास्तच झाली आणि मग आता म्हणजे मी दवाखान्यात जाऊ का. मी म्हटलं नाही दवाखान्यात नाही जायचं. आपण आपल्या मार्गदर्शकाला विचारू पहिले काय म्हणते ते सांगा तेव्हा आपण त्याच्यावर उपचार करू. मार्गदर्शकांना त्यांनी सांगितलं का नाही माझे कार्य चालू आहे बा मी मार्ग देत नाही. मग तरी सुद्धा आम्ही असं घरी तीर्थ बनवून दिलं. त्यांनी तीर्थ बनवून थोडासा आराम लागे पण आणखी जसं तसंच होईल. आणि मग आता रात्रीला खूपच त्रास देत होते ते 9-10 वाजतापर्यंत. त्यांनी म्हणजे जास्तच त्रास द्यायला सुरुवात केली. मग मी म्हटलं की आता माझ्या मुलाला म्हटलं की बापू तू फक्त एक शब्द आपल्या मार्गदर्शकाला विचार की आता पप्पाला म्हणजे जास्तच दुखणं आहे बा तर काय करू. तर माझा मुलगा सुद्धा म्हणजे की नाही ते आपल्याला कार्य देणार नाही त्यांचे कार्य चालू. मी म्हणलं फक्त तू एक शब्द विचार आपल्या मार्गदर्शकांना. तो गेला आणि विचारलं त्यांनी की ते म्हणजे की मला आपल्याला शब्द तर देता येत नाही परंतु सौरभ धगे आहे त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडून तू शब्द घेऊन ये. ते का सांगते ते तसं तू कर. तर मग तो सौरभ दादाकडे गेला आणि त्यांनी सांगितलं पप्पाचे हात. तर त्यांनी तीर्थ घरी जाऊन तू तीर्थ बनवून दिलं पप्पाला. तर त्यांनी किती तुपाचे तीर्थ सांगितले ते माहित नाही पण त्यांनी घरी यायला हातपाय धुतले आणि तीर्थ बनवून दिलं. तर त्या तीर्थाने त्यांना म्हणजे 5-10 मिनिटांनाच म्हणजे आराम लागायला लागला. चांगले म्हणजे मग रात्रभर चांगले राहिले ते. आणि मग सकाळी म्हणते आता मी आंघोळ करणार नाही मला थंडी लागत. तुम्ही म्हणलं तुम्ही आंघोळ करणार नाही तर मग जोर कशी लावाल बा आणि मग आपले कार्य फेल होईल. तर आपले कार्य फेल झाले नाही पाहिजे. तर नाही म्हणजे मी आंघोळ करत नाही. मग तितक्याच वेळेस आणखी सौरभ दादाला फोन लावलं आणि त्यांनी सांगितलं की काकाजी तुम्ही आंघोळ करा तुम्हाला काही होत नाही. नाही तर तुम्ही आंघोळ करत नाही तर पूजा कशी करा आणि मग पूजा करणार नाही तुमचे कार्य फेल होईल. तर त्यांनी मग यांची गोष्ट ऐकली आणि आंघोळ केली आणि मग पूजा केली तीर्थ बनवलं आणि पेलं. तर त्यांचा म्हणजे पूर्ण चांगला आराम झाला. ते झालं आणि आणखी 2 दिवस चांगले गेले. आणखी मग म्हणायला लागले की मी आता जाऊ का बा दवाखान्यात. मी म्हणलं आता तुम्ही दवाखाना म्हणता तुम्हाला. तर मी म्हणलं जर आज आराम लागणार नाही तर मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत तुम्हाला दवाखान्यात नेईल. भगवंताला म्हटलं की भगवंता माझे कार्य फेल झाले पाहिजे नाही. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही माझे कार्य फेल करू देणार नाही. आणि सौरभ दादाला मग 8 वाजता सकाळी फोन लावला की दादा असे म्हणत आहे की मी दवाखान्यात जाऊ का बा.
त्यांनी म्हटलं की तुम्ही काकाजी तुम्हाला काही होत नाही, तुम्हाला पूर्ण तीर्थाने आराम लागला ना, आता तुम्ही आणखी एक वेळा तीर्थ बनवून प्या आणि मग पहा दिवसभर कसं लागतं. तर त्यांनी ते तीर्थ बनवलं आणि पेले ना, तर दिवसभर मस्त आरामात झोपले आणि त्यांना काहीही झालं नाही. आणि मग